राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा. जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध. बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध. आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील. आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा. तात्या मोटर्स घारगाव. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर गौरव आहेर. संपर्क क्रमांक 99 70 30 28 01. नमस्कार. सध्या जे काही पुतळ्याचं राजकारण चाललंय आणि त्या निमित्तानं जी बहुजन समाजाची 2 पोरं आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली. खरं तर ज्या आदरणीय क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक देवगाव इथे चालू, बऱ्याच दिवसापासून समाज बांधवांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगलं स्मारक झालं पाहिजे. जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करून आपण त्या स्मारकाचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू केलं आहे. पण हे काम होत असताना बऱ्याच तिथं सुरुवातीपासूनही अडचणी येत होत्या आणि आता मधल्या काळामध्ये खरं तर अनावधानानं ते जे काही इंजिनियर आहेत आणि त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांच्या म्हणजे अनावधानानंच हा प्रसंग निर्माण झाला की त्यांनी खरं तर असं करायला हवं होतं की गावकऱ्यांना बरोबर घ्यावं लागत होतं आणि त्यानंतर विधिवत पूजा करून आदरणीय आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जो पुतळा आहे तो तिथून हलवून विधिवतरित्या परत त्याची पुनर्स्थापना त्या खालच्या हॉलमध्ये करायची असं गावकऱ्यांकडनं ठरलं होतं. तर तशा पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं. पण मला माहीत नाही की हे असं का झालं आणि असं एकदम म्हणजे याच्या आधी असं कधी होत नव्हतं की कामकाजात काही अडथळे आले. कामकाज करताना कमीत कमी आमच्या इंजिनियरला आम्हाला पूर्वसूचना दिल्या जायच्या. पण हा प्रसंग अचानक ओढवला आणि त्यावेळेला ते इंजिनियर दवाखान्यात ॲडमिट होते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु इकडं कामगारांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा पुतळा बाजूला केला आणि त्यांना कदाचित तेवढा समज नसावा त्यामुळं त्यांनी तो हॉलमध्ये पुतळा नेऊन ठेवला. पण त्यांचं म्हणणंही आहे की तो पुतळा आम्ही तिथं आमच्या लोकांनी स्वच्छ करून पुसून व्यवस्थित ठेवला होता. पण त्याच्यानंतर जे काही सुरू झालं त्यांनी चूक केली का? होय, त्यांनी चूक केली. तिथं त्यांनी राघोजी भांगरेंच्या पुतळ्याचं विधिवत पूजा करून विधिवत त्याची पुनर्स्थापना करायला पाहिजे होती. तर हे केलं गेलं नाही. पण याच्यामुळं फार ॲट्रॉसिटीज टाकायला पाहिजे का त्या की ज्या हातांनी तिथं काम केलं आहे, जे स्मारक उभं केलं आहे, ज्या स्मारकाची दगडं लावली, त्याचा प्लॅन तयार केला आहे, ज्यांना ब्रांचचा पुतळा तिथं बसवण्यासाठी मेघडंबरी तयार करायची होती, 6.5-7 फुटाचा पुतळा बसवायचा होता, हे सगळं करणाऱ्या माणसाला आज जेलमध्ये राहावं लागतंय. म्हणजे त्याने ही जाणून बुजून चूक केली होती का? त्याला जेलमध्येच राहावं लागावं म्हणून आपण ॲट्रॉसिटी टाकतोय. अशा 2 तरुणांवरती ॲट्रॉसिटी झाली. तो दुसरा तर एक नवीनच उमदा तरुण आहे का त्या दोघांवरती ॲट्रॉसिटी दाखल झाली. मला वाटतं याच्या आधीही अशा पद्धतीनं विनाकारण आदरणीय राजूरमध्ये विनयजी सावंतांवरती ॲट्रॉसिटी दाखल झाली होती.
विनाकारण बाजीराव दराडेंवरती ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. आणि हीच मंडळी त्याच्यानंतर सोडणर नावाचा कोणीतरी पिचडांचा पी त्याच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली होती. म्हणजे हा ॲट्रॉसिटी का दाखल केली जाते तर सरळ सरळ यातून एक दहशत निर्माण व्हावी, एक यांच्या विरोधात कोणी उभं नाही राहावं. मला शिवरायांची मेघडंबरी अकोल्यात करतानाही खूप त्रास झाला, तिथेही त्रास देण्यात आला. त्यानंतर आता राघोजी भांगरेंचं स्मारक उभं राहत आहे, तिथेही एवढा मोठा त्रास होतो आहे. आणि एकीकडून मीडियावर ट्रोल करायचं यांच्याच बगलबच्च्यांनी की अकोले तालुक्यात ह्या आमदाराला काहीच करता येत नाही, राघोजी भांगरेंचा पुतळा तालुक्याच्या बाहेर होणार. आणि मग जर तालुक्यात हे उभं करायला लागलो तर मला वाटतं यांनी सहकार्य केलं पाहिजे. समोर आल्यावरती गोड गोड बोलायचं आणि पाठीमागून खंजीर खुपसायचा तर मला वाटतं की काही बरोबर नाही. आता मी हे फक्त समाज बांधवांसाठी मी मीडिया पुढे येतोय की आपणच मागणी केली होती की एक मेघडंबरी व्हावी, राघोजी भांगरेंचा चांगला पुतळा व्हावा. आपणच मागणी केली होती तिथं सुशोभीकरण व्हावं चांगलं आहे, तर तिथं किल्ल्यासारखा किल्लाच उभा केला आहे तिथं. आणि आज मात्र तिथं काम पूर्णत्वाला 8 नोव्हेंबरला राघोजी भांगरेंची जयंती आहे, हे काम पूर्णत्वाला जात असताना तिथं मात्र असा प्रकार उभा राहतोय. मी समाज बांधवांना तेथील देवगाव गावातील ग्रामस्थांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती करतो की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य आहे मला. तुम्ही म्हटले तिथं पूर्वीचाच पुतळा बसवायचा, पूर्वीचा पुतळा. तुम्ही म्हटले तिथं ब्रांचा पुतळा बसवायचा तर त्याच्या परवानग्या काढा, ब्रांचा पुतळा बसवा. तुम्ही म्हटले की आता इथलं काम काहीच करायचं नाही तुम्ही, मी काम बंद करतो. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीत एवढे जर अडथळे येत असतील तर मलाही काम करायला कुठेतरी मर्यादा आहे. कारण मी तर कधी अडचणीत नाही आलो, पण माझ्यामुळं जर काही सहकारी काम करणारी माणसं अडचणीत येणार असेल तर त्याचं मला दुःख आहे. आणि माझ्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, मला इतिहास घडवायचा आहे किंवा आद्य क्रांतिकारकांबद्दल जो आधी आदर होता, आद्य क्रांतिकारक जेवढे झाले त्यात राघोजी भांगरे असतील, बिरसा मुंडा असतील, राया ठाकर, लक्षा ठाकर, अजून सगळेच क्रांतिकारक आहेत. यांच्याबद्दल कालही आदर होता, आजही आदर आहे आणि उद्याही आदर राहणार आहे. यांच्या राघोजी भांगरेंचं देवगाव हे जन्मगाव आहे, तिथं हा चांगला पुतळा उभा राहावा. महाराष्ट्रातून बाहेरून लोक यावीत, तिथं दर्शन घ्यावं 8 नोव्हेंबरला आणि एक क्रांती करत परत एकदा आपल्या गावाला आपल्या भागाला जावं. 2 मेला यावं, राघोजी भांगरेंचं बलिदान जे झालंय त्याची आठवण करावी. खरं तर ठाणे कारागृहामध्ये राघोजी भांगरेंना फासावरती दिलं. पहिल्यांदा जी जयंती तिथं राघोजी भांगरेंची पुण्यतिथी झाली तर पहिल्यांदा तिथं झाली. ती त्यावेळेला पिचड साहेबांनी आणि त्यांच्या सहकारी साबळे बाकी सगळे ही मंडळी त्यांच्याबरोबर होती. आणि त्यावेळेला त्यांनी येऊन पहिल्यांदा 12 ते 14 जणांनी साकीरवाडीमध्ये पहिल्यांदा राघोजी भांगरेंचा स्मृतिदिन केला. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि देवगावमध्ये त्याच्यामध्ये अशोकराव भांगरे होते, यमाजी लामटे होते, साबळे दादा होते, मुरली नाना होते, किरण लामटे होता. या सगळ्यांनी एकत्र येऊन राघोजी भांगरेंचं स्मारक तिथं देवगावामध्ये उभं केलं. पण ते नंतर असं कुणाला जर ती खाजगी प्रॉपर्टी म्हणून वापरायची असेल, हे समाजाचं म्हणून त्यांना नसेल ठेवायचं तर शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. तसं त्यांनी डिक्लेअर करावा. आणि गावकऱ्यांनी जर मला सांगितलं की आमदार साहेब आता तुम्हाला थांबलं पाहिजे, तर मला काम ठीक आहे, माझी जी भावना होती त्या सद्भावनेनं मी तिथं काम करत होतो. तू जर समाज सांगत असेल का थांबलं पाहिजे तर मी थांबणार आहे. आणि समाज म्हटलं तिथं आपल्याला काम चालू ठेवायचे, अजून काम करायचे तर मी अजून काम करत राहणार आहे. तर मी समाजाला जे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. समाजाच्या कुठल्याही भावना दुखवण्याचा आजही माझा प्रयत्न नाही, उद्याही नसणार आहे. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
या समाजहितासाठी ह्या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत झिजत राहील हा शब्द देतो. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.